नमस्कार विद्यार्थ्यांनो. संतांची भूमी, लेखकांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की शीख लोकांची एक इमोशन नांदेड या शहरासोबत जोडले गेलेले आहे. तर आपलं नांदेड या मराठवाड्यातील एक महत्वाचा जिल्हा, मध्य महाराष्ट्रातील मराठवाड्यातील एक महत्वाचा जिल्हा म्हणून ज्याची खासियत आहे, तर अशा नांदेड शहराविषयी आज आपण जाणून घेणार आहोत विद्यार्थ्यांनो. तर नांदेड हे शहर भगवान शंकराचं वाहन नंदी या नावावरून पडलंय आणि गोदा तटावर नृत्य केलेले ठिकाण म्हणजे नंदी तट म्हणजेच नांदेड असं नाव पडलेलं आहे. तर नावाच्या हिस्ट्रीचा एखादा प्रश्न जर आला तर आपल्याला त्याच्या संदर्भात थोडंसं माहिती असायला पाहिजे. आणि आपण तुम्हाला माहिती आहे की ऐतिहासिक पार्श्वभूमी असली तर त्याचा डेटा जास्त चांगल्या स्वरूपामध्ये लक्षात राहतो विद्यार्थ्यांनो. नांदेड या शहराचं एकूण नांदेड या जिल्ह्याचं क्षेत्रफळ जर बघितलं 10,528 चौरस किलोमीटर आहे. आणि इथे महत्वाचं शिखांचा 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांची ही कर्मभूमी आहे. आणि आपल्याला माहिती आहे पहिल्या म्हणजे शीख धर्माचे जे गुरु आहेत, पहिले गुरु गुरु नानकजी, तर 10वे गुरु जे आहे गुरु गोविंद सिंग यांच्यापर्यंत एक गुरु परंपरा, ऍक्च्युली नीट लक्षात घ्या, एक गुरु परंपरा होती. तेग बहादूर असतील, अर्जुन सिंग असतील, अशा गुरु रामदास असतील. मात्र गुरु परंपरा इथपर्यंत 9व्या यांच्यापर्यंत होतं. तर गुरु गोविंद सिंग यांनी गुरु परंपरा खंडित करून गुरु ग्रंथ साहिबलाच काय केलेलं होतं विद्यार्थ्यांनो, शिखांमध्ये एक पवित्र स्थान निर्माण करण्याचं काम इथं झालेलं होतं. तर मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा, गुरु ग्रंथ साहिब मधील कोणत्या वारकरी संप्रदायातील कोणत्या संताचं वचन गुरु ग्रंथ साहिब मध्ये गुरुपदावरती ऍड करण्यात आलेले आहे, त्याबद्दल मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका. त्यानंतर कवी वामन पंडित, अजून काही महत्वाच्या लेखकांचा, कवींचा जिल्हा म्हणून सुद्धा नांदेड जिल्ह्याची खासियत आहे. स्थान आणि विस्ताराबद्दल जर बघितलं विद्यार्थ्यांनो, सुरुवातीला मी तुम्हाला तालुके आणि याचाही पण भाग मी पुढे उल्लेख करतो. 2च मिनिटं, मला आहे ना बॉर्डर जरा तुम्हाला सांगावं. हा, हे बघा, मी परत मागं घेतो हवं तर. आपण संलग्न जे काही आहे ह्या जिल्ह्याला कोणकोणती बॉर्डर हे, कारण की आपण धाराशिवचा भाग बघितला, लातूरचा त्या दिवशी भाग बघितला, सोलापूर पण झालंय, सांगली पण झालेलं आहे, कोल्हापूर झाला आणि सिंधुदुर्ग झालाय आपला. आता नांदेड बद्दल आपण माहिती घेतोय. तर एकूण कर्नाटकला जे काही 7 जिल्हे लाभलेले आहे त्यातला नांदेड एक महत्वाचा जिल्हा आहे. विष्णुपुरीचा आपण नेहमी उल्लेख करत असतो विद्यार्थ्यांना, आपण त्याच्याकडेच येतोय आता. पर्यटनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचा आहे. आणि येथील तालुक्यांचा जर बघितला तर एकूण 16 तालुके. तर मला कमेंट बॉक्स मध्ये निश्चित स्वरूपामध्ये आणखीन सांगायचं आहे की 16 तालुके असणारे महाराष्ट्रातील जिल्हे कोणते, म्हणजे त्यांची जी जोडी आहे कदाचित त्यावरती आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न विचारतात आणि त्या जोड्यांचा आणि त्यांचा घटकांचा व्यवस्थितपणे आपण अभ्यास केला पाहिजे. आणि अतिउत्तरेकडील आणि दक्षिणेकडील देगलूर हा एक महत्वाचा इकडचा तालुका आहे. तर तालुक्यांचे नाव आपण एकदा लर्न करून घेऊया. नांदेड, भोकर, उमरी, लोहा, कंधार. इथं कंधार एक तालुका पण आहे, किल्ला पण आहे, किनवट तालुका. त्यानंतर देगलूर हा उत्तर दक्षिणेकडील तालुका येतो. बिलोली, मुदखेड येथे मंदिर प्रसिद्ध आहे. आपला सहस्रकुंड धबधबा कोणत्या, आपण जेव्हा याचा उल्लेख करतो, सहस्रकुंड धबधबा कोणत्या तालुक्यात येतो, हे प्रत्येक नांदेडकर जे विद्यार्थी आहे त्यांनी नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. त्यानंतर माहूरची देवी तुम्ही ऐकलं असेल, मुखेड, हदगाव, धर्माबाद, अर्धापूर, नायगावलाच आपण खैरगाव या नावाने ओळखतो, आणि हिमायतनगर. तर मध्य जसं जसं आपण बघितलं, भोकर तालुक्याची पण एक खासियत आहे. तर हे नावं आपण रिवाइज करून व्यवस्थितपणे लाईन अप करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पुढे जर गेलो विद्यार्थ्यांनो, नद्या, गोदावरी ही महत्वाची आहे आणि विष्णुपुरी काही महत्वाचं बाणगंगा नदीवरती आहे, ते पण आपल्याला उल्लेख करावा लागेल. ते बघा, गोदावरी विष्णुपुरी हा राज्यातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन आहे. आता विष्णुपुरीची एक खासियत काय विद्यार्थ्यांनो, उपसा जलसिंचन म्हणजे काय की कॅनॉलच्या माध्यमातून सर्वात जास्त तो इरिगेटेड जो आहे मराठवाड्याचा बराचसा भाग विष्णुपुरीमधून पाणी पोहोचवलं जातं. आणि याची खासियत अशी की आशिया खंडामध्ये विष्णुपुरी जलाशयाची मोठी ओळख निर्माण झालेली आहे. मग आपण काही महत्वाच्या बाकीच्या उपनद्या बघितल्या. गोदावरीची सर्वात मोठी उपनदी जर आपण बघितली विद्यार्थ्यांनो, मांजरा म्हणून आहे. जसं गंगा नदीच्या याच्यात मुख्य उपनदीचा उल्लेख आपला याचा येतो, यमुना नदीचा येतो, तसं इकडे लक्षात ठेवायचं. मन्यार नदी, लेंडी, आसना, सीता, पैनगंगा या महत्वाच्या काही उपनद्या मराठवाड्याच्या काही भागातून वाहतात. कारण की पैनगंगा इकडे बुलढाण्यात उगम पावते आणि पुढे मार्गक्रमण करते. बरं, मनार धरण लेंडी नदी जवळून देगलूर तालुक्यातून वाहतं.
बरं, विष्णुपुरीचा इतक्यातच आपण उल्लेख केलेला आहे. शैक्षणिक याच्यामध्ये जर बघितलं, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ याची स्थापना झालेली विद्यार्थ्यांना 17 सप्टेंबर 1994. मग इतिहासामध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांचं जे काही योगदान आहे ते सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे काय करावं लागेल, समजून घ्यावं लागेल. त्या पद्धतीने व्यवस्थितपणे लाईन अप करावं लागेल. आलं लक्षात? पुढे मी त्याचा उल्लेख केलेला आहे. पर्यटनाच्या बाबतीने कंधार किल्ला, त्यानंतर उनकेश्वर गरम पाण्याचा धबधबा मी पुढे उल्लेख केलेलाच आहे. 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांची समाधी 2007 का 9 ला गुरुता गद्दी हा त्रिशताब्दी महोत्सव इथं झालेला होता. श्री दत्तात्रयांचं जन्मस्थान असलेलं रेणुका मातेचं मंदिर 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे. कोलम ही नांदेड जिल्ह्यातील अतिमागास, मी याच्या आधी पण केलेलं आहे, पर्टिक्युलरली व्हनरेबल ट्रायबल ग्रुप. महाराष्ट्रामध्ये एकूण 3 अतिमागास जमाती आहे. भारतामध्ये एकूण 75 अतिमागास जमाती आहे. तेवढं नीट लक्षात ठेवावं लागेल. आणि किनवट येथे पैनगंगा नदीवरती सहस्त्रकुंड हा एक महत्वाचा धबधबा आहे. तो नेमका यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरती येतो, पैनगंगा नदीवरती. इतक्यात मी आशिया खंडामध्ये ज्याची ओळख झालेली आहे असं विष्णुपुरी धरण येतं विद्यार्थ्यांनो, ते तुम्हाला माहिती आहे. सहस्त्रकुंड पैनगंगा नदीवरती एक वेगळं रंग, त्याला रौद्र रूप प्राप्त होतं. उनकेश्वर गरम पाण्याचा धबधबा, आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं कंधार किल्ला, होटल मंदिर आणि तुमचं शिऊर लेणी. तर हदगाव तालुक्यातील शिऊर हे गाव उत्तर दक्षिणेला असून शेवटचं गाव अति उत्तरेकडील मानलं जातं. तर महत्वाचा वैष्णव धर्मीय 3 लेण्यांचा समूह असून प्राचीन लेण्यापैकी येतो. जसं आपण खरोसा लेणीचाही पण उल्लेख केला होता, तर तो भाग सुद्धा तितक्याच प्रमाणात तुम्हाला रिवाइज करावं लागेल. पर्यटनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने नांदेड तसं खूप मोठं आहे. बघा, गुरुद्वारांसाठी प्रसिद्ध आहे. 1708 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शिखांचे 10वे गुरु जे आहे गुरु गोविंद सिंग नांदेड येथे आलेले होते. तर त्यांनी इथं आपली कर्मभूमी म्हणून, नीट लक्षात घ्या, शेवटचे जिवंत गुरु घोषित केलं होतं आणि शाश्वत गुरु म्हणून गुरु ग्रंथ साहिबची स्थापना त्यांनी केली आणि एक आदर, त्याचा रिस्पेक्ट दिला जातो. तर राजा रणजित सिंग यांच्या देणगीतून नांदेड येथे 1835 मध्ये एक सुंदर गुरुद्वाराचं निर्माण झालेले आहे. तर त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि यालाच पुढे हुजूर अबलचल नगर सचखंड गुरुद्वारा या नावाने ओळखला जातो. मी पुढे उल्लेख केलेला आहे त्याचा. आणि मराठवाड्यातील सर्वात दुसऱ्या नंबरचं शहर, कारण की छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातील एक महत्वाचं आहे. आणि ज्यावेळेस आपण मराठवाडा मुक्ती संग्राम वाचतो विद्यार्थ्यांनो, छत्रपती संभाजीनगर असू द्या, नांदेड असू द्या, तर या 2 जिल्ह्यांचा एक विशेष संदर्भ लागतो. तर मला नक्की सांगा की आपला मराठवाड्याचा स्वातंत्र्य दिन हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो विद्यार्थ्यांनो, महत्वाचा आहे. आलं लक्षात? तर आपली याची तारीख तर आपण 17 सप्टेंबर 1994 तर घेतलेलीच आहे. बरं, पाण्याचा पुरवठा, जिल्हा सत्र न्यायालय खूप छान एरिया आहे, निसर्गरम्य आहे. आपण नांदेडचा उल्लेख केलेलाच आहे, बरोबर. त्यानंतर गुरु गोविंद सिंग यांची भेट 1704च्या मुघल मराठा संघर्षात झालेली होती आणि त्या काळात भरपूर काही गोष्टी याच्या आधी पण आपण बघितलेलं आहे. आलं लक्षात? मुक्ती संग्राम पर्वांमधील जर बघितलं तर 16 ऑगस्ट 1946 ला हैदराबादला जे काही स्टेट काँग्रेसची झालेली होती, मवाळ गट, जहाल गट यांतलं आपल्याला माहिती आहे. तर स्वामी रामानंद तीर्थ नांदेड या भागामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावरती आक्रमक पवित्र्याने हैदराबाद मुक्ती संग्राम आणि मराठवाडा संग्राम यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांनी जंग पछाडलं होतं, एवढं नीट लक्षात घ्या. त्यानंतर नांदेडची जिल्हा परिषद हे पण एक महत्वाचं भाग आहे की जिथून डिसेंट्रलाइज पद्धतीने कामं मोठ्या प्रमाणावर चालतात. ठीक आहे. बाकी धार्मिक स्थळांमध्ये जर आपण बघितलं, सचखंड गुरुद्वारा जिथं यांची समाधी गुरु गोविंद सिंग यांची, श्री क्षेत्र माहूरगड एक महत्वाचं आहे, कंधार दर्गा, बिलोली मस्जिद हे महत्वाचे आणि सौहार्द वातावरण या ठिकाणी आहे. शंखतीर्थ असेल तुमचं, त्यानंतर तुमचं माळेगावची यात्रा असेल. तर अशा भरपूर साऱ्या गोष्टींचा आपण पाठपुरावा करतोय, समजून घेतोय. तर अड्डा 24/7च्या ऍप वरती तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी आहे, अड्डापीडिया असेल, भरपूर सारे फीचर्स आहे. तर ते तुम्ही त्याचा फायदा घ्या आणि ही माहिती शेवटच्या नांदेडकरांपर्यंत नक्की पाठवा. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. काही कमी माझ्याकडून काही चुकलं असेल, लोकसंख्येची माहिती मी अजून दिलेली नाहीये. घनतेच्या बाबतीत नांदेडचा जर उल्लेख केला, घनता तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता विद्यार्थ्यांनो. नांदेडची घनता, आता बाकीचा लिंग गुणोत्तर वगैरे मी त्याचे मॅप बनवतोय ऍक्च्युली. नांदेडची घनता तुम्ही नोट डाऊन करू शकता. 2011च्या लोकसंख्येनुसार माझ्या माहितीनुसार ते आहे 319. लिंग गुणोत्तर, बाल लिंग गुणोत्तर मी कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाकणार आहे. तर शेअर करा, आपल्या चॅनलला शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य करा. आता घेतोय रजा. टेक केअर. जय महाराष्ट्र.